नमस्कार, मी आहे आदित्य आणि तुम्ही बघत आहे ताडोबा ॲडव्हेंचरचा सेकंड एपिसोड. पहिला एपिसोड बघितला नसेल तर नक्की बघा. तर ताडोबामध्ये टोटल 6 गेट्स आहे आणि सकाळी आम्ही कोलारा गेटकडे गेलो होतो टायगर बघायला. खूप टाइम झाला होता पण आम्हाला काही टायगर दिसलाच नाही. सगळ्यांचं इतकं मूड ऑफ झालं होतं की विचार करत होतो की दुसऱ्या गेटची तिकीट काढूया इव्हनिंग सफारीसाठी. पण सगळ्यांना भूक सुद्धा लागली होती म्हणून सकाळी जिथे चहा पिला होता तिथेच आम्ही जेवणाची ऑर्डर सुद्धा दिली आणि घरगुती जेवण असल्यामुळे सगळ्यांनी पोट भरून जेवण केलं. मग जेवण करून आम्ही निघालो दुसऱ्या गेटकडे, जे इथून 10 किलोमीटर वरती आहे. त्या गेटचं नाव होतं पांगडी सफारी गेट आणि इथे एंट्री केल्या केल्या आम्हाला दिसला हा इंडियन बुल, ज्याला तुम्ही बाहुबली मूवी मध्ये तर बघितलंच असणार. ताडोबा जंगलचा हा पार्ट सकाळच्या जंगलपेक्षा खूप सुंदर होता, कारण इथे व्ह्यू खूप भारी येत होता आणि आतमधून अशी वाईब येत होती की इथे आम्हाला टायगर पक्का दिसणार. त्यामुळे आम्ही लागलो टायगर शोधायला. सेम स्टोरी परत रिपीट होणार होती. आम्हाला पुन्हा एकदा एक फुटप्रिंट दिसला आणि समोरच्या जिप्सीला तर लेपर्ड सुद्धा दिसला, जो इतक्या स्पीड मध्ये जंगलच्या आतमध्ये चालला गेला. टायगरच्या शोधात आमची गाडी सुद्धा फसली आणि झोप पण येत होती. मूड तर परत ऑफ होत होता जसा दिवस डुबत चालला होता आणि भरोसा तर बसतच नव्हता की ताडोबा जंगलमध्ये दोनदा सफारी करून सुद्धा आम्हाला टायगर दिसला नाही. पण लास्टला जे आमच्या सोबत त्या जंगलमध्ये झालं, नाही टायगर तर दिसलाच नाही, पण आमच्या ड्रायव्हरनी रोड वरून चालणारी गाडी भर रात्री जंगलामध्ये टाकली. आमची इतकी फाटून हातात आली की विचार आला की सकाळपासून ज्या वाघाला आम्ही शोधत होतो तो आता नको दिसायला. बट काही म्हणा, एंडला आम्ही रिअलाइज केलं की चला टायगर नाही दिसला तर काय झालं, मित्रांबरोबर एक क्वालिटी टाइम स्पेंड झाला. हा एक्सपिरियन्स मी कधीच नाही विसरणार. पण टायगर दिसला असतं तर बरं झालं असतं.